समस्त भारतामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत। पहिलं महिलांवर बलात्कार होत होता, परंतु काही दिवसापासून आता छोट्या मुली या पूर्ण बलात्काराच्या शिकार होत आहेत। जो मालेगावचा प्रकार आहे, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला। काही दिवसाचा प्रकार आहे नांदेड शहर विभागामध्ये 7वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर शिक्षकानेच केला बलात्कार। लातूर शहर विभागातील नांदेड रोडवर यशवंत शाळा असणाऱ्या या शाळेमध्ये 6वी 7वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर सुद्धा काल एका त्याच शाळेमधल्या शिक्षकाने तिच्याशी छळ करून तिच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। समस्त भारतामध्ये पहिली महिला सुरक्षित नव्हती, परंतु आता छोट्या छोट्या ज्या मुली आहेत, ज्या 1ली 2री 5वी 6वी मध्ये शिकत आहेत, या मुलींचं सुद्धा पूर्णपणे अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। सध्या तरी पालकांच्या डोक्यावर एक हातात जीव मुठीमध्ये घेऊन एक जीव घेण्याची तलवार या समस्त पालकांच्या डोक्यावर येऊन टेकली आहे की छोट्या मुली शाळेत पाठवावं का नाही पाठवावं, हा प्रश्न या पालकांसमोर उद्भवलेला आहे। लातूर शहराचे आमदार असतील, पालकमंत्री असतील, खासदार साहेब असतील, लातूर शहरातील ज्या महिला आहेत त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबणार आहे का? फक्त लातूर शहरच नव्हे तर समस्त भारतामध्ये या महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवसच वाढत आहेत। जो महिलांवर अन्याय अत्याचार करत आहे आणि जर हा अत्याचार कुठंतरी थांबवायचा असेल तर एकच कलम, एकच नियम आणि एकच सजा लागू होत आहे, ती म्हणजे फाशीची सजा। मोदी साहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, रुपालीताई चाकणकर, तुमच्याच्यानं काही होतंय का? अजून किती महिलांचे बळी घेणार आहेत? अजून किती विद्यार्थिनी या बलात्काराच्या शिकार होणार आहेत आणि कितीतरी चिमुकल्या अशाच बलात्कार करून मातीमध्ये दफन जाणार आहेत? केंद्र सरकार फक्त मूग गिळून गप्प आहे आणि उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहत आहे। म्हणून बलात्कार करणाऱ्याला एकच कलम लागू करा, ती म्हणजे फाशीची सजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।